नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सांगलीमध्ये गुंडांकडून पोलिसांची जमीन हडप, पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप। BRT आणि वाहतूक कोंडीच्या नावाखाली महापालिकेने केली वृक्षतोड, महापौर मुक्ता टिळक यांचा आक्षेप। सोलापूर महापालिकेमधील उर्दू शाळेने मिळवला राज्यातील पहिले टॅब स्कूल सुरू करण्याचा मान। आणि पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे गरोदर शेळी मयत, डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सांगलीमध्ये गुंडांकडून पोलिसांची जमीन हडप केल्याचा प्रकार समोर आलाय। भारत मद्रासी हे सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 15 वर्षांपासून काम करतायत। मद्रासी यांच्या कुटुंबाला या गुंडांकडून मानसिक त्रास होतोय, तसेच 10 लाखांची मागणी सुद्धा या गुंडांकडून करण्यात आली आहे। मात्र पोलिसांना मदत करत नाहीयेत असा गंभीर आरोप भारत मद्रासी यांनी केलाय। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये काम करणारे भारत मद्रासी हे आपली नोकरी आणि कर्तव्य बजावतायत। ते गेल्या 15 वर्षांपासून पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतायत। मद्रासी यांनी आपल्या पगारामधनं मिरज येथील समतानगर येथे त्यांच्या बायकोच्या नावावरती 2 गुंठ्याचा प्लॉट घेतला होता, पण बांधकामास पैसे नसल्यामुळे त्यांनी त्या जागेवर घर बांधलं नाही। याचा फायदा मिरज येथील काही गुंडांनी घेतला आणि त्या प्लॉटवर कब्जा करून भारत मद्रासी यांना तेथून पिटाळून लावलंय। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र त्या तक्रारीला केराची टोपली दाखवत 2013 पासून 2017 पर्यंत त्यांना पोलीस प्रशासनानं कोणत्याही प्रकारचा न्याय दिला नाहीये। जर हा प्रकार रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या वाट्याला येत असेल तर सर्वसामान्यांची काय गत असा मोठा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय। नमस्कार, माझे नाव भारत मद्रासी। मी सध्या सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला पोलीस नाईक म्हणून काम करीत आहे। सन 2003 साली माझ्या आई मयत झाल्यानंतर आईच्या रिटायरमेंटच्या पैशातून मी समतानगर मिरज येथे मिसेसच्या नावाने, माझी मिसेस शारदा मद्रासी हिच्या नावाने 2 गुंठ्याचा प्लॉट घेतला होता आणि तो प्लॉट सन 2014 पर्यंत आमच्याच कब्जात होता आणि आमचं नेहमी येणं जाणं होतं, कारण माझ्या मिसेसचं समतानगर हे माहेर आहे, शेजारीच मी प्लॉट घेतला होता। परंतु 2014 साली, नोव्हेंबर 2014 साली मिरजेतील काही गुंडांनी माझ्या प्लॉटवर अतिक्रमण केलं आहे आणि तिथं दादागिरीनं कब्जा केला आहे आणि पोलीस स्टेशन मॅनेज करून त्यांनी तिथं ते कब्जा केलेला आहे। आणि परंतु आम्ही सदरबाबत तक्रार करण्यास गेलो असता आमची कुठलीही तक्रार घेतली जात नाही आहे। जवळजवळ 3 वर्ष होत आले या गोष्टीला। आम्ही वेळोवेळी वरिष्ठांना भेटत आहोत, तक्रारी अर्ज केलेले आहेत, परंतु दिवाणी बाब आहे म्हणून सदरचा अर्ज आमचा निकाली काढतात आणि कोणत्याही प्रकारची आमची दखल घेत नाहीत। त्या गुंडांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि ते गुंड सरळ मला 10 लाख रुपयाची खंडणी मागतायत आणि खंडणी मागतायत। ती प्लॉट सोडायचा असेल तर 10 लाख रुपये दे, ह्या शब्दात ते मला वेळोवेळी ते पैसे मागतायत आणि मला बरेच वेळा धमकी दिलेली आहे, शिवीगाळ पण केलेली आहे। परंतु आमचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि वेळोवेळी अर्ज केलेला आहे, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे। म्हणून मला सध्या ह्या मीडियाशी संपर्क करावा लागत आहे, यांचा मला आधार घ्यावा लागत आहे। आमच्यावर 3 वर्ष झाले अन्याय होत आहे। मी, माझी पत्नी, माझी 2 मुलं 3 वर्ष झाले मी मानसिक तणावाखाली आहोत आणि भरपूर त्रास झालेला आहे आम्हाला। आमचा प्लॉट असूनसुद्धा आम्हाला फार मानसिक त्रास होत आहे आणि हे गुंड सरळ आम्हाला खंडणी मागतायत। मी पोलीस असून सुद्धा माझी कोणतीही दखल घेत नाहीत आणि उलट मला जो दिवाणी बाब आहे म्हणून शांत करतायत, पण ॲक्च्युली खंडणी मागतायत ही काही दिवाणी बाब नाही आहे। खंडणी मागणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या कुटुंबाला धोका आहे या मिरजेतील गुंडांपासून। याशिवाय न्याय मिळवून देणारे पोलीस प्रशासन या पोलीस कुटुंबाला बेघर करत असतील तर त्यांनी दाद कोणाकडे मागायची
या गुंडांकडनं या पोलीस कुटुंबास दहशतीखाली ठेवण्यात येत आहे आणि त्यांच्याकडे 10 लाखांची मागणीही करण्यात आली आहे. माझे नाव शारदा भारत मद्रासी. न्यू पोलीस लाईन विश्रामबागमध्ये आम्ही पोलीस हेडक्वार्टर्समध्ये राहतो. सन 2003मध्ये समतानगर रस्ता क्रमांक 11मध्ये मी 2 गुंठ्याचा प्लॉट घेतलेला होता. 2014पर्यंत कुणीही आलं नाही तिथं की माझा प्लॉट आहे किंवा काय. 2014पासून 14पर्यंत काही नव्हतं. त्यानंतरनं 14ला काही गुंडाने म्हणजे मिरजेतलेच गुंड आहेत ते. त्यांचं नाव आहे शब्बीर अत्तार, समीर सय्यद आणि पप्पू शिंदे समीर गणेश सातपुते आणि गणेश सातपुतेचा मेहुणा पण आहे त्याच्या नावावरती सचिन पांडव हे 5-6 जण टोळीचं आहे. आणि ज्यावेळी माझं माहेर असल्यामुळं माझा भाऊ तिथे त्या प्लॉटवर जात होता येत होता. आम्ही पण जात होतो येत होतो. आणि 2014ला माझ्या भावाला मित्राचा फोन आला, अरे तुम्ही काय जागा विकला काय. तर माझा भाऊ म्हटला नाही अजून तर नाही विकले. मग इथं कोणतरी तुमचं कंपाऊंड पाडून आणि कंपाऊंड परत बांधत आहेत. मग त्यानंतर मी गेले लगेच माझ्या भावाला घेऊन. तर ते 4 जण समीर अत्तार, पप्पू शिंदे आणि शब्बीर आणि इर्शाद पठाण सातपुते सुद्धा होता त्यावेळी तिथं. मी म्हटलं हे जागा आमची आहे. तर ते मला धमकी देऊन माझ्या भावाला इथं प्लॉटमध्ये यायचं नाही, तुझ्या नवऱ्याची मी नोकरी घालवीन जर का तू प्लॉटमध्ये आलीस तर, असं मला धमकी दिली. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस स्टेशन आमची काय दादच घेतली नाही मिरज शहरला. त्यावेळीसुद्धा आमचे मूळ मालक येऊन सांगितलं हे प्लॉट मद्रासी यांचा आहे. तरीसुद्धा पोलिसांनी आम्हाला हे केलं नाही. त्यानंतर आम्ही पत्की मॅडमच्या इथं गेलो. पत्की मॅडमच्या इथं आम्ही गांधी चौकात पोलीस स्टेशनला गेलो. पत्की मॅडम माझं ऐकूनच घेतलं नाही. आमचं कोर्टाचे आदेश होतं मनाई ऑर्डर त्या फेकून दिलं आणि अक्षरशः त्या 6 जणांना खुर्चीवर बसवून घेऊन मला उभं केलं. तर मला माझ्या मिस्टरांना उभं केलेलं आणि आम्हाला आरोपीसारखं वागणूक देऊन आम्हालाच आमची कागद आमच्या तोंडावर फेकल्यात आणि त्यांना जवळ करून घेतल्यात. आणि त्यावेळी कब्जा आम्ही घेतलेला असून परत आम्हाला हाकडून गुन्हा दाखल करतो म्हणून सांगून परत त्यांना दिलं ते कब्जा आणि धमकी दिली आम्हालाच की ते नाही तर तुझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करीन म्हणून. त्यामुळं आम्ही निघून आलो. आणि ते गुंड लोकच मला म्हटलेत की 10 लाख रुपये खंडणी मागितल्यात. तक्रारसुद्धा घेत नाहीत माझी. आणि मी जर तक्रार द्यायला गेलो की माझ्या नवऱ्यावर कुठली तरी एक बाई आणतात आणि विनयभंगाची तक्रार करतात. त्यामुळं आमचं 3 वर्ष झालं आम्ही ह्या तणावाखाली आहे. मी तर काहीतरी करून आत्महत्याला सुद्धा मी गेलेले. खरं म्हणजे सांगायचं म्हणजे पोलीस असून आम्हाला पत्की मॅडमनं मदत केली नाही अजिबात. आणि पोलीस खात्यात आता हे सध्या सांगली ग्रामीणला काम करत आहेत. SP साहेबांना मी 2-3 वेळा भेटलो. प्रत्येक SP साहेबांना 3 वर्षात भेटलो आहे. कारण ते SP साहेब चांगले आहेत. तर ते पुढं प्रोसिजर पाठवतात आणि मधली लोक काही करतच नाहीत आणि 6-6 महिने आम्हाला बोलवत नाहीत आणि परस्पर ते निकाली अर्ज करतात. दरम्यान एवढी मोठी गोष्ट घडून सुद्धा या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अथवा गुन्हाही दाखल करण्यात आला नाहीये. ही सर्वात मोठी खेदाची गोष्ट आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. राहुरी शहरातील ज्ञानेश्वर महिला मंडळाकडून सालाबादप्रमाणे 11व्या वर्षी सातत्याने हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम राबवण्यात येतोय. महाशिवरात्री ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये घरोघरी जाऊन या मंडळातर्फे हनुमान चालीसाचं पठण केलं जातं. राहुरी शहरातील ज्ञानेश्वर महिला मंडळाकडून सालाबादप्रमाणे 11व्या वर्षीही सातत्याने हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम राबवण्यात आलाय. दरवर्षी महाशिवरात्री ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये घरोघरी जाऊन हनुमान चालीसाचं पठण करण्यात येतं. दररोज 2 ते 3 घरी जाऊन पठण केलं जात आहे. यावेळी आरती आणि प्रसादाचं वाटपही करण्यात येतं. हनुमान चालीसा पठणाच्या वेळी दान स्वरूपात आलेली रक्कम तालुक्यातील गुहा येथील गंगाबाबा अनाथ आश्रमाला दान करण्यात येते. अनाथ मुलांच्या शैक्षणिक गरजा आणि अन्नदानासाठी अशा स्वरूपाच्या निधीचा उपयोग करण्यात येतोय. कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता घरोघरी जाऊन हनुमान चालीसा पठणाचा हा उपक्रम राबवण्यात येतोय. धार्मिक भावनेबरोबरच सामाजिक ऐक्याचा संदेशही या उपक्रमामधून देण्यात येतोय.
हनुमान चालिसा या उपक्रमाची सांगता स्वाध्यायी परिवार आणि ज्ञानेश्वर महिला मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती सुलोचना झावरे यांच्या निवासस्थानी हनुमान जयंतीदिनी हनुमान चालिसा पठण आरती करून प्रसादाचं वाटप करून करण्यात आली आहे। यावेळी डॉक्टर सुनीला कुलकर्णी, अनिता पुरोहित, हिराबाई बोरुडे, ताराबाई गाडे, माई बुराडे, प्रियंका झावरे आदी उपस्थित होते। 11 वर्ष झाले घरोघर जाऊन आम्ही हनुमान चालिसा घेतो, 7-7 वेळा म्हणतो। आरतीचे पैसे ते ज्याच्याकडे असतात ते पण पैसे देतात। हे सगळे पैसे जमा करून आम्ही गोवाच्या आश्रमात देतो। राहुरी शहरामध्ये ज्ञानेश्वर महिला मंडळ दरवर्षी एकत्रित येऊन महाशिवरात्री ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम पार पाडत असतात। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जोही पैसा एकत्र येतो, आरतीच्या वेळी जेही दान एकत्र येतं, ते सगळं एकत्रित करून गुहाच्या गंगाधर बाबा छात्रालय या अनाथाश्रमाला दान करण्यात येतं। ते संपूर्ण दान अनाथ मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी आणि किंवा अन्नदानासाठी ते वापरण्यात येतं। माझी आजी श्रीमती सुलोचना कृष्णराव झावरे ही दरवर्षी या सगळ्या स्त्रियांना एकत्र करून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन 7 वेळा हे सगळं पठण पार पाडते। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। कोपरगाव शहरातील बँकेच्या परिसरामध्ये ग्राहकांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध नाहीये। त्यामुळे ग्राहक हे आपली वाहने जिथे जागा मिळेल तिथे उभी करतात। त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होते। तसेच ट्रॅफिक जॅम होऊन अपघात होत आहेत। पैसे आणि गाड्या चोरींचे प्रकारही घडत आहेत। या ठिकाणी तात्काळ पार्किंगची व्यवस्था करून पार्किंग करून घेण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवासी नागरिकांनी केली आहे। कोपरगाव शहरातील वर्दळीचा असणाऱ्या बँक रोडवरती बँकेमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची पुरेशी सुविधा उपलब्ध नाहीये। त्यामुळे ग्राहक हे आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावतात। त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच ट्रॅफिक जॅम होते आणि छोटे मोठे अपघात हे तर नित्याचेच झालेत। या रोडवरती अनेक बँका आहेत। या ठिकाणी वाहने व्यवस्थित पार्किंग करून घेण्यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याची व्यवस्था बँकेने केलेली नाहीये। त्यामुळे अनेक ग्राहक जिथे जागा मिळेल तिथे आपली वाहने पार्क करून निघून जातात। त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होते। अनेक वेळा या गर्दीमध्ये पैसे चोरी, गाडी चोऱ्यांचे प्रकारही घडलेत। बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी वाहने पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी आणि वाहने पार्किंग करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी प्रवासी नागरिकांनी केली आहे। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। थोरांदाळे येथे हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा उत्सव मोठ्या थाटामध्ये संपन्न झालाय। या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान भाविकांसाठी 2 लाख पुऱ्या, 5 पिंप गुळवणी आणि 600 किलो कांद्याची चटणी असा महाप्रसाद तयार करण्यात आला होता। आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बेल्हे ते मंचर रस्त्यावर थोरांदाळे हे गाव आहे। या गावामध्ये हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येतं। येथील पुरी गुळवणीचा महाप्रसाद खूप प्रसिद्ध आहे। या पारंपरिक महाप्रसादाची जुनी परंपरा आजही टिकून असल्याचं गावकरी सांगतात। मंगळवारी 11 एप्रिल रोजी पहाटे 5 ते 7 या वेळेमध्ये हनुमान जन्माचं कीर्तन, त्यानंतर शेरणी वाटप, दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी आखाड्याचं आयोजन हे सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आलेत आणि त्यासाठी सरपंच पुष्पाताई टेमगिरे, उपसरपंच मंगेशभाऊ टेमगिरे, दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन बाळासाहेब टेमगिरे, विकास मिंडे, प्रवीण विश्वासराव आणि समस्त थोरांदळे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतलेत। थोरांदळे गावचा रहिवासी माननीय बाळासाहेब टेमगिरे, प्रसिद्ध बैलगाडा अनाउन्सर आणि विद्यार्थी सोसायटीचे चेअरमन। खरं तर पाहिलं त्या ठिकाणी आमच्या थोरांदळे गावामध्ये शेकडो वर्षाची परंपरा आहे। शेकडो वर्षाच्या परंपरेमध्ये या ठिकाणी आम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत असताना प्रथमतःच आम्ही या ठिकाणी एक भावी भक्तांमध्ये एक आनंदाचे लाट उत्साह निर्माण होतात। प्रत्येकाच्या जर पाहिलं तर या ठिकाणी 7 ते 9 या वेळेमध्ये आम्ही हरिकीर्तनाचं आयोजन केलं। त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आणि महाप्रसादासाठी आणि या कीर्तनासाठी भावी भक्तांनी जवळजवळ रोज 2 ते 2.5 हजार लोकसंख्या या ठिकाणी लोक उपस्थित राहायची आणि हाच आनंदाचा सोहळा साजरा करत असताना खरं तर पाहिलं आम्ही थोरांदळे गाव म्हणजेच
दिवस हे आमचं खरं जर पाहिलं तर आज आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठेतरी पंढरीमध्ये आहोत, म्हणून असा आम्हाला हा आनंद सोहळा आमचा संपन्न होत आहे. आणि हा सप्त्याचा हा आजचा शेवटचा दिवस हनुमान जयंती उत्सव, आणि हा हनुमान जयंतीचा काल्याचं कीर्तन आता या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र की ज्यांनी या ठिकाणी एक सांप्रदायिक वारसा, मग त्यामध्ये आमचा गावातला काकडा असेल किंवा अखंड हरिनाम सप्ताह असेल, यामध्ये अत्यंत असं हरिभक्तीपरायण माननीय विलास महाराज विंडे यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आज या ठिकाणी साजरा होत आहे. खरं जर पाहिलं तर आता 8 दिवस झाला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. दर दिवस सायंकाळी 7 ते 9 या ठिकाणी कीर्तनांचा कार्यक्रम, काही 9 ते 11 या दरम्यान बोलण्याचा कार्यक्रम, आणि आज याचं या ठिकाणी शेवटचं काल्याचं कीर्तन अगोप आमचे मार्गदर्शक विलास महाराज मिंडे यांचं आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन 5 ते 7 या दरम्यान झालेलं आहे. आज या ठिकाणी महाप्रसाद म्हणून काल या ठिकाणी 11 गावाच्या पोत्यांच्या पुऱ्या, त्याचप्रमाणे 5 टिंब गुळवणी आणि 10 कांद्याच्या पिशव्यांची मिरची या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि ह्या गावातच नव्हे तर या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ. दिनेश बानखिले, स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. BRT वाहतुकीची कोंडी या कारणास्तव पुणे महापालिकेनं पुणे विद्यापीठ येथील झाडं गेल्या 3 दिवसापासून तोडणीची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये 35 झाडांची तोडणी करण्यात आली आहे. यावरून वृक्षप्रेमी, सामाजिक संघटना आणि पालिका यांच्यामध्ये वाद देखील सुरू आहे. दरम्यान महापौर मुक्ता टिळक यांनी रात्रीच्या वेळी होणाऱ्या या वृक्षतोडीवर आक्षेप घेतलाय. लोकांचे अपघातामध्ये मृत्यू होऊ नयेत यासाठी महापालिकेनं नाईलाजास्तव पुणे विद्यापीठ इथली झाडे तोडली आहेत. पण रात्रीच्या काळामध्ये झाडे तोडण्यावर खुद्द महापौर मुक्ता टिळक यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. गेल्या 3 दिवसांपासून पुणे विद्यापीठ इथली झाडे तोडण्यावरनं वृक्षप्रेमी, सामाजिक संघटना, पालिका यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. मुळात ही झाडे तोडण्याची परवानगी देणारी वृक्ष प्राधिकरण समितीच बेकायदा आहे. तरीही BRT वाहतूक कोंडीच्या नावाखाली ही 35 झाडे तोडण्यात आली आहेत. त्यानंतर महापौर यांनी याचा आढावा घेतलाय. आता यातील 10 झाडांचं पुनर्रोपण त्या परिसरामध्ये केलं जाणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. मॅडम, ज्या पद्धतीनं युनिव्हर्सिटी रोडची झाडं जी तोडण्यात आली, आणि शिरोळेंनी स्वतः भेट दिली होती तिथे, आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की CM कडे जाऊन हा विषय आम्ही बोलू, त्यांच्याशी पर्यावरणाशी पारदर्शक कारभार जो आहे तो आम्ही करू. पण आता ती पूर्ण झाडं 23 झाडं तोडलीत रात्री काल. काय तुमची भूमिका एक महापौर? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी या संदर्भामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. रात्री झाडं तोडण्यासंदर्भामध्ये मी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे. ती झाडं रात्री तोडणं म्हणजे काहीतरी शंकेची स्थिती निर्माण करण्यासारखं आहे. यामध्ये जी मला माहिती मिळालेली आहे ती अशी आहे की 105 झाडं होती. त्या 105 झाडांपैकी 70 झाडं ही आपण वाचवलेली आहेत. जी उरलेली 35 झाडं होती ती मोटर व्हेकल वेमध्ये येत होती आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं असतं. आणि त्यासाठी म्हणून त्या उर्वरित 35 झाडांच्या पैकी 10 झाडं ही पुनर्रोपण करण्यात येणार आहेत आणि 27 झाडं
का 26 झाडं ही कापण्याच्या संदर्भामध्ये काल त्यामध्ये कार्यवाही झाली. आता ही जी 27 झाडं तोडण्यात आली ती अपरिहार्य कारणामुळे आपल्याला तोडावी लागलेली आहेत आणि म्हणून त्याच्या बदल्यामध्ये त्याच परिसरामध्ये उर्वरित 50 झाडं आता लावली जाणार आहेत आणि किंबहुना त्याचं कामही सुरू झालेलं आहे. आत्ता पर्यावरणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर झाड तोडणं हा खरोखरच एक पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या दृष्टीने योग्य मुद्दा असला तरी सुद्धा मानवी ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी म्हणून हा कठोर निर्णय घेण्याची वेळ महानगरपालिकेवर आली. अमोल उदमले, हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पाथर्डी तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या अवलिया बाबांच्या यात्रोत्सवाची सांगता कुस्त्यांच्या जंगी हंगामाने झाली आहे. या यात्रेप्रसंगी वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच मुस्लिम समाजानेही यावेळी कुराण पठण केलंय. भगव्या ध्वजाबरोबर मुस्लिमांचा ध्वज देखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता. या प्रसंगी हिंदू मुस्लिम एकात्मता दिसून आली आहे. पाथर्डी तालुक्यातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक असलेल्या अवलिया बाबा यात्रोत्सवाची सांगता जंगी हंगामाने झाली आहे. हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या यात्रेची शोभा वाढवली आहे. यात्रेनिमित्त वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच मुस्लिम समाजानं यावेळी कुराण पठण केलंय. या यात्रेमुळे जातीयवाद नष्ट होऊन सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मदत होते. बाबांच्या मिरवणुकीमध्ये भगव्या ध्वजाबरोबरच मुस्लिम बांधवांचा ध्वज देखील दिसत होता. या यात्रेच्या सांगता प्रसंगी कुस्त्यांचा जंगी हंगामाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी राज्यातील नामवंत पैलवानांना गावचे उपसरपंच आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू मस्के यांनी आमंत्रित केलं होतं. यामध्ये महाराष्ट्र केसरी सईद चाऊस महिला कुस्तीगीर अंबिका वाटाडे यांच्या हस्ते या हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. या यात्रेबाबत उपसरपंच रवींद्र उर्फ भोरू मस्के यांनी अधिक माहिती दिली आहे. दरवर्षी आम्ही यात्रेचे नियोजन करतो. दरवर्षी आपण पैठणच्या पाण्याने स्नान करतो देवाचे. आमच्या इथं कावडी पडते. हंगामाचे नियोजन चांगले असते. बाहेरून पोरं करून घेतात. पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद इथून कुस्त्यासाठी पोरं येतात. एक कुस्ती 10,000, 20,000, 30,000, शेवटची कुस्ती 31,000 रुपयाची आमची झाली कोरडगाव येथील. आणि दरवर्षी आमचे यात्रा कमिटी उत्सवने गावातून सगळ्या लोकांच्या वर्गणी आम्हाला आणून देतात. त्याचे चांगले आम्ही गावातून सगळे मिरवणूक असो, यात्रा हंगामाचे असो, तमाशा असो, शिरणी असो हे काढून व्यवस्थितपणे पार पाडितो. यात्रा इथं हिंदू मुस्लिम आणि सर्व गावकऱ्याच्या वतीने यात्रा चांगली होती आमच्या इथं. आणि दरवर्षी आम्ही यात्रा चांगली करतो. बाहेरून येणारे पैलवानाची औरंगाबाद, पुणे, आष्टी, जालना, बीड इथून येणाऱ्याचे 3 ते 3.5 लाखपर्यंत आम्ही प्रत्येक पैलवानाला वाटप करून सोयीच्छेने सन्मानित करतो. या यात्रेस नूतन जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, माजी नगरसेवक तुकाराम पवार, सोनोशीचे भाजपा तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड, पंचायत समिती सदस्य सुनील ओवळ, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक साहेबराव देशमुख, रमेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या हंगामाप्रसंगी पंच म्हणून काकासाहेब म्हस्के, पैलवान चंद्रकांत जायभाये, अशोकराव कांजवणे, राहुल म्हस्के आदींनी काम पाहिलंय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुणे जिल्ह्यातील शिनोली येथे श्री भैरवनाथ हे नवसाला पावणारं जागृत कुलदैवत. या भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव प्रभाकर उर्फ PK बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय. या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे जिल्ह्यातील शिनोली येथील श्री भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव प्रभाकरराव उर्फ PK बोराडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय. स्वातंत्र्यापूर्वी 15व्या शतकामध्ये 1422 साली शिनोली येथे भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.
कामगार नेते कैलासवासी तुकाराम बोराडे यांच्या पुढाकाराने यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू झालाय. भैरवनाथ महाराज हे शिनोली गाव आणि पंचक्रोशीतील नवसाला पावणारं दैवत आहे, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. यात्रोत्सव काळामध्ये सकाळी 7 वाजता भैरवनाथांच्या मूर्तीस अभिषेक, सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये मांडव डहाळे उत्सवाला सुरुवात करण्यात येते. या उत्सव काळामध्ये नोकरी निमित्तानं मुंबई, पुणे या ठिकाणी असणारे ग्रामस्थ गावाकडे येतात. यात्रा उत्सवाच्या निमित्तानं भजन, कीर्तन, लोकनाट्य, तमाशा, कुस्त्यांचा, जंगी हंगामाचं आयोजन करण्यात येतं. भैरवनाथ महाराज पालखीचा मान पूर्वीपासनं भोईराज मंडळाकडे आहे. या उत्सवाच्या वेळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात येत आहे. आज या ठिकाणी भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव शालाबागप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलेला आहे. दरवर्षी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या तसेच तरुणांच्या सहकार्याने हा कार्यक्रम वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. कैलासवासी माननीय PS दादा बोराडे तसेच या गावाचे सुपुत्र माननीय पिकेशेठ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अनेक वर्ष या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी आदल्या दिवशी म्हणजे काल देवाचा वाढदिवस असतो, या निमित्त भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो. आज दिवसभर देवाला हार तुरे, त्याच्यानंतर सायंकाळी या ठिकाणी मनोरंजनाचा कार्यक्रम असतो. त्याचबरोबर उद्या सकाळी तमाशाची हजेरी, दुपारी भंडाऱ्याचा महाप्रसाद आणि सायंकाळी कुस्त्यांचा आखाडा असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं. भैरवनाथ महाराज हे पंचक्रोशीतलं अत्यंत जागृत देवस्थान असल्याकारणाने आणि खूप वर्षापासूनची परंपरा या मंदिराला आहे. आजही लोक फार मोठ्या प्रमाणावर पुण्या, मुंबईहून आणि इतर ठिकाणाहून या देवस्थानाला भेटी देऊन या ठिकाणी दर्शनाला येत असतात. धन्यवाद. नंदू बोराडे, C24 तास, शिनोली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी अत्यावश्यक बनलेल्या टॅब हाताळण्याचे सुवर्ण क्षण आता भांडी घासणाऱ्या चिमुकल्या हातांना अनुभवता येणार आहे. हा दुग्ध शर्करा योग जुळून आलाय तो महापालिका उर्दू शाळेतील शिक्षकांमुळे, आणि तोही लोकवर्गणीच्या माध्यमामधनं. उर्दू माध्यमाच्या सोलापूरमधील महापालिका शाळेनं राज्यातील पहिले टॅब स्कूल होण्याचा मान मिळवलाय. सरकारी शाळांमध्ये गरिबांची मुलं मुली शिक्षण घेतात, मात्र मजुरीसाठी आई वडील सकाळीच घराबाहेर पडल्यानंतर घरातील कामे करण्याची जबाबदारी या मुलांवर येते. त्यांच्या शिक्षणाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. वेळेवर शाळा नाही, पुस्तके नाहीत, अशा परिस्थितीमध्ये शिकण्याची इच्छा असली तरीही शाळेत जायची संधी मिळत नाही. शिक्षणासाठी लागणारं साहित्य कोण देणार हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. दरम्यान सोलापूर महापालिकेमधील उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये येथील शिक्षकांनी लोकवर्गणीमधनं राज्यातील पहिले टॅब स्कूल सुरू केलाय.
आता या सुविधेमुळे गरीब आणि शैक्षणिक सुविधांपासून वंचित मुलेही खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे डिजिटल शिक्षण घेत आहेत। मैं पहले बैग लेकर आती थी, मुझे बहुत वजन होता था। अभी मैं टैब लेकर आती है और मुझे आने के लिए बहुत मज़ा होता है। अब मैं टैब में पढ़ाई करती हूँ, जिसकी वजह से मेरा वजन कम हो गया। और स्कूल का नाम SMC उर्दू बॉय स्कूल नंबर 3। हमें स्कूल आना बहुत अच्छा लगता है। हमें टैब पर पढ़ाया जाता है उर्दू के वर्ड, इंग्लिश के वर्ड, मराठी के वर्ड भी पढ़ सकते हैं। यहाँ प्रोजेक्टर पर टीचर हमें पोएम्स पढ़ा सकते हैं। हमें स्कूल आना बहुत अच्छा लगता है। और हम टैब के अंदर हमारे किताबें भी मौजूद है। हमें किताबें के अंदर सब पढ़ सकते हैं। टैब के अंदर पढ़ना मुझे बहुत अच्छा लगता है। बिना बैग के नहीं आता हूँ, टैब लेके आता। भांडी घासणारे चिमुकले हात आता सफाईदारपणे संगणक हाताळणार आहेत। संगणकावर चित्र काढणे, पुस्तकातल्या गोष्टी दृश्य स्वरूपात पाहणे, कोडी सोडवणे, गणिताचा अभ्यास करणे असं शिक्षण यामधून देण्यात येत आहे। या शाळेची पटसंख्या 20 होती। मुख्याध्यापिका निलोफर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खडतर प्रयत्न करत ही पटसंख्या 87 वर पोहोचवली आहे। त्यांची चिकाटी पाहून अनेकांनी स्वतःहून आर्थिक मदत त्यांना केली आहे। काही रक्कम शिक्षकांनी स्वतः घातली आहे। स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे। सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 60 शाळा आहेत, त्यापैकी 22 उर्दू शाळा आहेत। या सर्व उर्दू शाळांमधून उर्दू माध्यमातून शिक्षण घेणं म्हणजे मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी येथे येतात। सर्वसामान्य पालकांची, नागरिकांची विद्यार्थी हे महानगरपालिकेच्या शाळेत येतात। शहरामध्ये अनेक खाजगी मोठमोठ्या शाळा आहेत। या शाळांना तोंड देण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळाही तयार झालेल्या आहेत। आज आमची महानगरपालिकेची उर्दू शाळा ही शहरातील नाही, जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील पहिली उर्दू टॅब स्कूल झालेली आहे। खूप कमी विद्यार्थी पटसंख्या ही गेल्या वर्षी आमच्याकडे होती, परंतु तंत्रज्ञानाचं आधुनिक शिक्षण देण्याचं आम्ही सर्वांनी चंग बांधला आणि त्या पद्धतीनं मुलांना आणि पालकांना विश्वासात घेऊन आधुनिक शिक्षण आम्ही इथे देत आहोत। त्यासाठी लोकसहभागाचं आम्ही सहकार्य घेतलं। लोकांचा सहभाग घेऊन जवळजवळ 2-3 महिन्यातच आम्ही 3 ते 3.5 लाख रुपये लोकनिधी जमा केला आणि सध्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडे टॅब आहेत, ई-लर्निंग डिजिटल बोर्ड्स आहेत। तर या पद्धतीचं शिक्षण देत आहोत। त्यामुळे अनेक पालकांचा महापालिकेच्या शाळेंकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे आणि पालक स्वतःहून मुलांना महापालिकेच्या शाळेत घालत आहेत। स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी डिजिटल स्कूलची गरज होती। महापालिका शाळेतील मुलांनाही अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण मिळावं यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे। त्यास समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडियाची सुरुवात या माध्यमामधून झाली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर। पिंपळगाव येथे प्रथमच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या भव्यदिव्य स्वरूपामध्ये आणि उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। या निमित्त प्रभात फेरीसह सायंकाळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणामधून महात्मा फुलेंचे विचार यावेळी लोकांना पटवून दिलेत। आंबेगाव तालुक्यातील एक छोटंसं गाव पिंपळगाव येथे पहिल्यांदाच भव्य दिव्य स्वरूपामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची 191वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। या निमित्त गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली। त्यानंतर पिंपळगाव येथील प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं आहे। संध्याकाळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी गावातील महिलांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलंय। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त एक छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। त्या कार्यक्रमाची सुरुवात BD काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव सर आणि पंचायत समिती उपसभापती नंदकुमार सोनावले यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली आहे। या कार्यक्रमाचे आयोजन मुक्तादेवी गणेश उत्सव मंडळ आणि शंभूराजे मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे।
या प्रसंगी सर्व आलेल्या मान्यवरांचं शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी अनेक मान्यवरांनी महात्मा फुले यांचे विचार आपल्या भाषणामधनं लोकांना पटवून दिलेत। त्यामध्ये त्याच गावातील इंजिनिअरिंगमध्ये शिकत असलेल्या सूरज पोखरकर यानं महात्मा फुले यांचे विचार आपल्या उत्कृष्ट व्याख्यानामधनं लोकांना पटवून दिलेत। हे व्याख्यान ऐकण्यासाठी पिंपळगाव येथील लोकांनी या कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती। संपूर्ण गावातील लोकांनी एकत्र येऊन एकजुटीनं हा कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा केला आहे। या सामाजिक कार्यामधनं गावातील नागरिकांमधील एकजुटता दिसून आली आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पोखरकर सर यांनी केलाय, तर आभार अतुल भास्कर यांनी मानलेत। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती उषाताई कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, बीडी काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव सर, माजी सभापती कैलासबुवा काळे, विघ्नहरचे संचालक यशराज काळे, अशोक अप्पा काळे, युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात, चंद्रसेन वागचौरे, अमोल भास्कर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते। मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव। राहुरी शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची 190वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। शहरातील महात्मा फुले उत्सव समितीच्या वतीने सामाजिक कार्यक्रम यावेळी राबवण्यात आलेत। तसेच महात्मा फुलेंच्या प्रतिमेची शहरामधनं भव्य मिरवणूक काढण्यात आली। पुरोगामी विचारवंत सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे, महिला आणि बहुजनांच्या उद्धारासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे, तसेच 1869 साली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून जगातील पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 190वी जयंती राहुरी शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। 11 एप्रिल 1827 साली जन्मलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या 63 वर्षांच्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे उल्लेखनीय असे समाजकार्य केले आहे। बहुजन समाजाच्या ऱ्हासाचं कारण केवळ पिढ्यानपिढ्या असणारं अज्ञान हेच आहे। हे ओळखून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या घरोघरी पोहोचण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं। आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम या थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांनी केलंय। अशा या थोर महात्म्याच्या जयंतीनिमित्त शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने सामाजिक कार्यक्रम राबवून सायंकाळी 5 वाजता महात्मा फुले यांच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम धाडगे, दीपक गुलदगड, शुभम शिंदे, बंटी भालके, रोहित टेंबे, सुमित नालकर, सचिन मेहत्रे, जीवन गुलदगड आदींनी विशेष परिश्रम घेतलेत। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची। कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम। फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही। योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। कोपरगाव शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे बाबासाहेब मासाळ यांच्या गरोदर शेळीच्या उपचारांच्या अभावी मृत्यू झालाय। यावेळी दवाखान्यामध्ये एक लेखापाल आणि एक परिचारिका सोडून बाकी कोणीही उपस्थित नव्हता।
या बेजबाबदार डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेळी मालकाने केली आहे। कोपरगाव शहरातील 105 हनुमान नगर येथील रहिवासी बाबासाहेब पुंजाजी मासाळ यांची शेळी गरोदर होती। त्यांनी तिला तपासणीसाठी सायंकाळी 4:15 वाजता तालुका लघु पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आणले होते, परंतु दवाखान्यामध्ये गेल्यानंतर एक लेखापाल आणि एक परिचारिका सोडून तिथे कोणीही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते। त्यानंतर काही वेळातच ती शेळी त्या दवाखान्याच्या गेटवरच शेळी मालकाच्या डोळ्यासमोर तडफडत मयत झाली आहे आणि मासाळ हे काहीच करू शकले नाही। यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर सौ ओहळ या वेळेवर उपस्थित नसल्यामुळे माझी शेळी मयत झाली आहे, त्यांच्यावरती कारवाई करून मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संतप्त मासाळ यांनी केली आहे। या दवाखान्यामध्ये कधीही वेळेवर डॉक्टर उपस्थित नसल्याचं निदर्शनास येत आहे। या गरीब शेतकऱ्याची शेळी मयत झाली आहे, याची जबाबदारी आता कोण घेणार? प्रशासन शेळी मालकाला नुकसान भरपाई देऊन संमतावर कारवाई करणार का? दवाखान्यातील कामकाजाच्या वेळेमध्ये डॉक्टर उपस्थित नसतील तर शेतकरी दाद कोणाकडे मागणार? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। किती वाजता शेळी आणली? तुमच्या शेळीला काय झालं होतं? माझी शेळीला ते होती फुगेल होती, इथं घेऊन आलो होतो, इथं एकही डॉक्टर नव्हते। इथं किती वाजता आणली? 4:15 आलो इथं मी घेऊन। उघडा होता दवा, फक्त तेच होते, तेवढे भाऊच होते, तेवढेच कार्यालय उघडं होतं, डॉक्टर कोणीच नव्हतं इथं। तुमची काय मागणी याच्यावर? नाही माझं याच्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे, इथे येईन हजर राहायला पाहिजे, नाही तर येईन राजीनामे देऊन घरीच वाचावं येईन आणि तिकडे बाहेरच्या डिलिव्हरी करीत वाचावं। तुम्ही फोन केला डॉक्टरला, त्या डॉक्टरनी काय सांगितलं तुम्हाला? ते म्हणे आलो म्हणे अर्ध्या तासात। मग तोपर्यंत अजूनही नाही आले, अर्धा तास होऊन गेला। मग ही शेळी इथं आणल्यानंतर किती वेळाने मयत झाली? जवळ ती 15-20 मिनिटांना मयत झाली ती। इथं कोणी नसल्यामुळे इथं तर हजराच शेळी वाचली असती ना, हे आमचं म्हणणं आलं, दुसरं काही नाही। तुमची मागणी काही भरपाई शेळी मिळावी? नाही, कारवाईच व्हायला पाहिजे याच्यावर, भरपाई व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। सांगलीमध्ये दारूबंदी व्हावी यासाठी संतप्त महिलांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दारूच्या बाटल्या उलट्या हातामध्ये धरून एक अनोखं आंदोलन केलंय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 500 मीटर अंतरावरील दारू दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि काही दुकाने बंद झाली आहेत। मात्र काही अधिकारी आणि राजकीय लोकांच्या कृपेनं अनेक दारू दुकाने राजरोसपणे सुरू आहेत। ही दुकाने बंद व्हावी यासाठी संतप्त महिलांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातामध्ये दारूच्या उलट्या बाटल्या घेऊन अनोखं आंदोलन केलंय। सगळीकडील बार बंद झालेले आहेत, मेन म्हणजे रस्त्यावरचे हे आणि हितच चालू आहे। ह्याला आमच्या मुलाबाळातनं आम्हाला आमच्या पोरी कॉलेजच्या जाणं मुश्किल झालेलं आहे, आम्हाला आमच्या गच्चीत उभारणं मुश्किल झालेलं आहे। जेणेकरून आम्हाला भीती निर्माण झाली, आमच्या गळबोळ असून तिथं सुद्धा उभारतात लोक। त्यामुळे काय करायचे, हे लवकरात लवकर आम्हाला ते बंद केलं पाहिजे। आज काय केलं? आज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते त्यांचंच बघत बसण्याचं हे झालेलं आहे। लक्ष आमचं घरात लागत नाही, आमच्या मुली असल्यामुळं आम्हाला सारखं सतत लक्ष द्यावं लागलंय। नाही, आज तुम्ही इथं काय? आज कलेक्टर ऑफिसला आम्ही हे बाटल्या पडलेल्या घेऊन दाखवायला आलोय, ते आम्ही इथं आंदोलन मागे ना। माझं नाव दिव्या राजू कांबळे, मी रहिवाशी असून आमच्या घरासमोरच अभ्युदय बिअर शॉप अजून चालूच आहे। सगळीकडचे बिअर शॉपी बंद झाल्यामुळे तिथं एकदम गर्दी जमते, रात्री 11-12 वाजेपर्यंत बिअर बार सुरूच असतो। यामुळे ज्या मुली आहेत त्यांना दुकानला येता जाता प्रॉब्लेम व्हायला लागला, भीती निर्माण व्हायला लागली त्यांच्यामध्ये। त्या मुली बाहेर पडणं त्यांचं मुश्किल झालेलं आहे, लहान मुलांच्यावर देखील तो परिणाम व्हायला लागला आहे। कदाचित ती मुलं सुद्धा त्या वाटेत जाऊ शकतात, उद्या परवा एक उत्सुकता त्यांच्यामध्ये लागू शकते। त्यामुळे हा बार त्वरित लगेच बंद करावा यासाठी आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलो आहे, कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन द्यायला आलेलो आहे। त्यामुळे जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करण्यास उतरणार आहोत। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे बच्चे कंपनीचं खेळणं कमी होतं, मग अशा वेळी करायचं काय? त्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही
खास बालचमूंसाठी संवाद पुणे आणि कावरे आईस्क्रीम यांच्यातर्फे बालविश्व चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। त्यामध्ये मुलांना प्रेरणा देणारे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत। याबद्दलची माहिती सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। बालचमूंच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही संवाद पुणे आणि कावरे आईस्क्रीम तर्फे बालविश्व चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती यावेळी राजू कावरे आणि नारायण मोकाशी हे उपस्थित होते। सध्या उष्णतेचा पारा वाढलाय, त्यामुळे मुलांना उन्हामुळे बाहेरही पडता येत नाहीये। बहुतांशी मुले सुट्टीच्या काळामध्ये केवळ टीव्ही पुढे बसून कार्टून्स बघतात, त्यामुळे लहान वयातच मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून या महोत्सवामध्ये मुलांना प्रेरणा देणारे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत। आता या जवळजवळ 24 वर्ष झाली आम्ही कावरे आईस्क्रीम व संवाद बालचित्रपट महोत्सव आयोजित करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14 नोव्हेंबरला आपण बाल शिवाजी या चित्रपटाने आपण महोत्सवाचं उद्घाटन करत आहोत। 14 एप्रिल रोजी उद्घाटन करत आहोत। या उद्घाटनाच्या प्रसंगी राजीव तांबे व अबपा मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर सर्व बाल जे रसिक आहेत आपले त्यांना कावरे आईस्क्रीमतर्फे मोफत आईस्क्रीम देण्यात येणार आहेत आणि तिन्ही दिवस या कार्यक्रमाला आपण आईस्क्रीम देण्यात येणार आहे। तर सर्व प्रेक्षकांनी याचा आनंद घ्यावा व बाल चित्रपट महोत्सवाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं। पहिला एक तर बाल शिवाजी चित्रपट आहे, नंतर एक श्यामची आई आपण घेतलेला आहे आणि चार्ली चॅप्लिन चित्रपट आपण दाखवणार ते। यावर्षी फक्त 3 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत, कारण काही बालचित्रपट निर्मिती झाली नाही यावर्षी म्हणून आपण ते 3 नाहीतर नॉर्मली आपण 7 दिवस हा आयोजन करतो। यावेळेस फक्त 3, पुढच्या वर्षी कदाचित आपण जास्ती चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न करणार। या महोत्सवाचं आयोजन मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांनी केलं आहे। तसेच तिकीट विक्री विजय चित्रमंदिरामध्ये सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये होणार आहे। तरी सर्व बालचमूंनी या बालचित्रपट महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता सांगलीमध्येही सार्वजनिक ठिकाणावरती दारू पिणाऱ्या तळीरामांवर कारवाई होणार आहे। दरम्यान सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या महिला सभापती संगीता हार्गे यांनी अशा लोकांवरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने हायवेपासून 500 मीटर अंतरावरील दारू दुकानं बंद करण्याच्या निर्णयाचे सभापती संगीता हार्गे यांनी स्वागत करीत आता सांगलीत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे तसेच खुल्या जागांवर दारू पिऊन घाण करणाऱ्या तळीरामांवर कारवाईचा बडगा उगारलाय। यापुढे सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना कोणी सापडल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सभापती हार्गे यांनी दिलेत। सर्वोच्च न्यायालयाने दारूबंदीचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयाचे सर्व महिलांकडून स्वागतच आहे। पण त्याचबरोबर ह्या निर्णयाच्या नंतरही महापालिका क्षेत्रात बरेचशा सार्वजनिक ठिकाणी उद्याने, क्रीडांगणे, त्याचबरोबर धार्मिक स्थळ या ठिकाणी आजही दारू पिण्याचे प्रकार हे घडतेले दिसत आहेत। रात्री अपरात्री तिथे नागरिक दारू पिऊन तिथंच बाटल्या काय असतील ते साहित्य फेकून शहराला विद्रुपीकरणाचं प्रकार घडत आहेत। तर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 नुसार अशा नागरिकांवर जे दारू पिताना असे प्रकारात घडत असताना निदर्शनास आले तर त्यांच्यावरती महानगरपालिकेकडून कडक कारवाईचं कलम 84 नुसार कडक कारवाई करण्यास मी आरोग्य विभागांना आदेशित देत आहे आणि त्याचबरोबर अशा सार्वजनिक ठिकाणी योग्य तो फलक किंवा जी कारवाई कराव्यास नियम आहेत त्या नियमाचे फलक लावण्याचे काम त्वरित महापालिकेकडून केले जाईल।
तसेच सार्वजनिक ठिकाणावर दारू पिताना सापडणाऱ्या तळीरामांवर दारूबंदी कायद्याच्या कलम 84 नुसार कारवाई करण्याचे आदेशही स्थायी सभापती संगीता हार्गे यांनी प्रशासनाला दिलेत। याबाबत सांगली सुधार समितीने सुद्धा महापालिकेकडे तक्रार केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे देशातील सर्व दारू दुकाने व बार बंद झाले। याचा परिणाम हे तळीराम सार्वजनिक ठिकाणी दारूबंदी असताना सुद्धा दारू पिऊन नागरिकांना त्रास व्हावा लागला आहे। याचाच परिणाम म्हणून सांगलीमध्ये ज्या क्रीडांगण आहेत, पुतळे आहेत व बागा आहेत त्या परिसरामध्ये बसून हे दारुडे दारू पितात व नागरिकांना त्याचा त्रास होतोय। याच्यावर दारूबंदी खात्याने आणि पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे आणि कलम 84 प्रमाणे यांच्यावर कारवाई केली पाहिजे। कलम 84 असं सांगतंय की सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना दारू पिणे हा गुन्हा आहे व त्या गुन्ह्यासाठी 1000 रुपये शिक्षा व 5 दिवसाची दंडाची कारवाई होऊ शकते। तरी दारूबंदी खाते आणि पोलिसांनी यामध्ये लक्ष द्यावे। विशेषतः आंबेडकर स्टेडियम या ठिकाणी रात्री या मद्यपेंचा हौदेस असतो। बार बंद झाल्यामुळे हे लोक अन्य ठिकाणी गैरमार्गाने दारू उपलब्ध करून आंबेडकर स्टेडियमच्या ठिकाणी दारूपान करतात व नागरिकांना त्रास होतो। याबद्दल पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्काने त्वरित जर कारवाई न केल्यास सांगली जिल्हा सुधार समिती त्यांच्या स्टाईलने या अधिकाऱ्यावर व या विभागावर कारवाई करेल असे मी त्यांना इशारा देतो। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। येवला तालुक्यातील वडगाव येथील पावन दक्षिणमुखी मारुती येथे हनुमान जयंती उत्साहामध्ये संपन्न झाली आहे। या निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांसह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। यंदा सप्ताहाची संपूर्ण जबाबदारी महिला मंडळाने हाती घेतली आहे। नवनवीन उपक्रम या महिला मंडळाच्या वतीने राबवत आहेत। येवला तालुक्यातील वडगाव येथील पावन दक्षिणमुखी मारुती येथे हनुमान जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। पहाटे हरिभक्त पारायण प्रकाशजी महाराज पोटे यांचे हनुमान जन्मावरती कीर्तन संपन्न झाले। तसेच सामुदायिक हनुमान चालीसाचं पठण करण्यात आलं। सरपंच मीराताई कापसे यांच्या हस्ते आरती करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं आहे। या निमित्ताने सालावादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। यंदाचा हा 25वा हरिनाम सप्ताह वैशिष्ट्यपूर्णरित्या संपन्न होणार आहे। 25व्या सप्ताहाचं संपूर्ण नियोजन महिला मंडळानं हाती घेतलं आहे। त्यामुळे गावातील धार्मिक भावना जतन केल्या जात आहेत आणि परंपरा कायम राखली जाते। गावच्या प्रथम नागरिक सरपंच मीराताई कापसे आणि सदस्य आशाबाई जाधव यांनी पुढाकार घेऊन सप्ताह कमिटी स्थापन करून वर्गणी गोळा करण्यापासून ते दैनंदिन कीर्तनाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यापर्यंत सर्व जबाबदारी पार पाडली आहे। या सप्ताह कमिटीच्या अध्यक्षा सुनीता खोकले, उपाध्यक्षा रेखा जाधव, सचिव मधुबाला जाधव, उषा कापसे यासोबतच 25 महिला सदस्य सप्ताह कार्यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतायत। या सप्ताहाच्या निमित्तानं महिलांनी नवनवीन उपक्रम हाती घेतलेत। त्यामध्ये गावातील सर्वांना सोबत घेऊन आरोग्यविषयक माहिती दिली जाते। गावाला एकत्रित करून सामूहिकरित्या गावाची स्वच्छता केली जाते। सोबतच पर्यावरण समतोल आणि प्राणीमात्रांवर दया करा हा संदेश रुजवण्यासाठी पशुपक्ष्यांना पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांची कर्जमाफी करण्यात यावी यासाठी वाळवा तालुक्यातील काळमावाडीमध्ये काळमादेवीच्या मंदिरामध्ये बसून शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी काळमादेवीला नारळांचं तोरण बांधून यावेळी साकडं देखील घालण्यात आलंय। महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी होणार नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत। सांगलीमध्ये अनेक शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्यात। शिराळा तालुक्यातील बिळाशी गावामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। दरम्यान काळमावाडीमध्ये शेतकऱ्यांनी काळमादेवीच्या मंदिरामागे बसून आंदोलन सुरू केलंय। तसेच सरकारला देवानं सद्बुद्धी द्यावी आणि त्यांना जाग यावी यासाठी शेतकऱ्यांनी मंदिराला नारळाचं तोरण बांधून साकडं घातलंय। परवडत नाही, माल मजुरी लोक लावायला परवडत नाही। ह्याच्याबद्दल आम्हाला कर्ज माफी पाहिजे। आम्हाला लई त्रास घडतो याच्यामध्ये। आता ही बागत नाही किंवा काही नाही, सगळी महागाई मोठी आहे आणि शेतकऱ्याचं ही कर्ज माफ झालंच पाहिजे। गोरगरिबांनी काय करायचं? मोठी लोक काय बी करतात, गोरगरिबांनी काय करायचं? गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। सांगलीमध्ये गुंडांकडून पोलिसांची जमीन हडप,
पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप. BRT आणि वाहतूक कोंडीच्या नावाखाली महापालिकेने केली वृक्षतोड, महापौर मुक्ता टिळक यांचा आक्षेप. सोलापूर महापालिकेमधील उर्दू शाळेनं मिळवला राज्यातील पहिले टॅब स्कूल सुरू करण्याचा मान. आणि पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे गरोदर शेळी मयत, डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी. याच बरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.